कॉन्डमची पाकिटे पडले त्यावेळी ग्रामपंचायत कुठं असते? मंत्री बांधले तुम्हाला माहिती तर काय काढावं कधी फिरून बघितलं मंदिर बांधले ते होत आहे तुम्ही प्रत्येक किल्ले सामानगडवर पर्यटन विभागाच्या माध्यमातून जे गडाच्यावर जे काम चालू आहे त्या कामासंदर्भात आमच्या ज्या गुरुवीर प्रतिष्ठानच्या मार्फत ज्या थोड्याफार ज्या हरकती आहेत त्या संदर्भात आम्ही सांगतो की ज्या गडावर जे आता चिरे टाकून जे आता रस्त्याचं काम झालं आहे त्याच्यात सिमेंट वापरून जे रस्त्याचं काम झालं ते रस्त्यापासून सायन्स वर आहे चिरा. उद्या समजा एखादी गाडी गेली आणि एखादा चिरा निसटला तर एक एक चिरे सगळे असे निघत गेले तर ते परत ते उपद्रवीकरण होणार, ते शाश्वत होणार नाही. तिथं शिवप्रेमी सोडून हौसे गवसे जर यायला लागले गडावर आणि गडाचं परत जर विपत्रीकरण व्हायला लागलं तर ते आम्हाला गुरुवीरला मान्य नाही. त्यामुळे गडाचं पावित्र्य जपलं जावं, गडावर जो आहे तो शाश्वत विकास व्हावा, जो चिरकाळ टिकणारा असावा, जेणेकरून 100 वर्षे आमच्या नंतरही ते कुणाला वैभवानं सांगणारा गड हा डौलात उभा राहावा आणि शिवरायांची ज्या आठवण आहे ती पिढ्यानपिढ्या अशी सगळ्या पिढीमध्ये रुजवत जावी. त्यासाठी गडावर जो होणारा सगळा विकास तो शाश्वत व्हावा एवढीच आमची इच्छा आहे. ग्रामपंचायतीवर समन्वय साधा पाहिजे. कुठं आहे एक मिनिट सर्जेराव साहेब दोघेही आले होते, ज्यानं उद्घाटन होतं अमरदादा वगैरे सगळे आले होते, दसऱ्याच्या टाइमिंगला झाले. बरोबर केलार साहेब होते त्यावेळेला आम्ही त्यांना काय विरोध केला का विचार, कारण त्यांनी बोलले आम्हाला बाबा असं करणार आहे, ह्या पद्धतीने काम होणार आहे. बरोबर आहे. आणि जे आता हे रस्ता आहे तो उकरून त्याच्यावर जर काय करायला तो रस्ता मेन उकरून आम्ही हे करतोय. आणि तुम्ही जे सांगायला लागलाय ना काय काम करणार आहे आणि कसं करणार आहे याचं डिटेलिंग केलेलं सगळं ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही जर बघितलं असतं त्याच दिवशी तुम्हाला समजलं असतं पुढं कुठं उकरणार आहेत, कुठं आहे तिथं भर घालणार आहेत. बरोबर आहे. आम्ही समन्वय साधला, दादा कशा पद्धतीने करणार आहे ते वाघमारे कॉन्ट्रॅक्टरना सुद्धा बोललो, आम्ही त्यांना सूचना दिल्या. तेव्हा दादा नाही बोललो, सुभाष दादाला बोललो एकच मिनिट लेखी दिलेली आहे. आपण साहेब तुम्ही त्या दिवशी उद्घाटन आला बरोबर आहे, चव्हाण साहेबांच्या बरोबर आला त्यावेळेला आम्हाला काय सांगितलं फक्त गेस्ट हाऊसचं तेवढं सुशोभीकरण आहे, बाकी इतर गोष्टी आम्हाला काही बोललाच नाही त्यावेळेला. विश्वासात घेतलाच नाही आम्हाला. बरोबर आहे. तुला माहिती मिळाली नाही असं तुझं म्हणणं आहे? नाही मिळाली. कारण की मी पुढे मला माहिती नव्हतं ते उद्घाटन झालं. एकच मिनिट हे नाही गेस्ट हाऊस ग्रामपंचायतीमध्ये डिटेल आहे ना, किती इंच करणार आहे त्याच्या सकट आहे, मेजरमेंट सकट आहे. साहेब एक मुद्दा ऐकून घ्या. आज आम्ही ग्रामपंचायतीवर समन्वय साधतो, एक दुर्बीण म्हणून, एक संस्था म्हणून. तर ग्रामपंचायतीचा एक रोल असतोय बाबा ही मुलं एवढी वर्ष काम करतात, एक छोटंसं बाबा हा असं इथं होणार आहे पुढच्या काळात, तुमचं काय आहे का आत्ताच सांगा. कोणाला कळवायचं? दुर्बीर म्हणजे कोणाला, संस्था म्हणून कोणाला कळवायचं? कळवू शकणार नाही. माणूस आहे मंदिर कुठली माझ्या त्या ऑनेस्ट हाऊस मध्ये त्या वेगळ्यावर ठेवल्या. अरे ग्रामपंचायत म्हणजे आमची आहे, बोलायचं ग्रामपंचायत अंडर खाली आहे, आमच्या ग्रामपंचायत अंडर खाली आहे. ते विषय तुम्ही जाणून ठेवलाय की आता रिपेअर करायचं बाजूला काढा एवढाच विषय होता. मंदिर मंदिर पडले म्हणजे जे जीर्णोद्धार होता त्या मंदिरी ते पुरत होते किंवा काय बाजूला करते ते आणून ठेवलाय तुम्ही सर एखादा शब्द चुकीचा गेला म्हणजे आता तूच पकडायचा नाही. विषय लक्षात आला. व्यवस्थित बोलावं. आम्ही कधी वाईट बोललोय? आम्ही कधी त्रास दिलाय तुम्हाला? 100% नाही. कधी दिला? 2-5 वर्षाचे फॉलोअप नंतर ते पैसे मिळाले, काम चालू. आता काय झालंय, कुणीतरी एक जमाना सुटतो आणि त्याची काहीतरी तक्रारी बेसलेस. एक सांगतो त्याच्यासमोर सांगतो की मी ह्याच्यामध्ये राजकारण बनवत नाही की माझं हे नाही. माझ्या ऐकून घ्या, माझ्या विधानसभा क्षेत्रातला विषय आहे. तिकडची जे छत्रपतींच्या काळापासून जे होतं त्याच पद्धतीने म्हणून आपले कुठे असं त्याला हे नको व्हायला, कुठेतरी चुकीचं आपल्याला व्हायला नको. त्या आता कंपन्या आल्या आणि ह्या चिऱ्यापिऱ्याचे कडकिल्यांचे बांधकाम होत नाहीत. तर त्यासाठी पुरातन खात्याचं महाराष्ट्र दिल्लीचं लेट होते, कारण का हे एकदा केल्यानंतर 100 वर्ष कुठेतरी परत कधी बघायला नको. आमचं आयुष्य 100 वर्ष नाही आहे. तर प्रत्येकाने आपल्या पद्धतीने सगळे सहकार्य केले, मदत केले. खरं आपल्या पद्धतीने जेवढं मी करतो का प्रयत्न चालू तुम्ही शांतीने आपण करू आणि ह्याच्यामध्ये कुठलं राजकारण नको. आपण सगळे शिवप्रेमी आहोत. आपला छत्रपतींचा जो वारसा आहे तो आपल्या चांगल्या पद्धतीने सगळ्यांना घेऊन एकत्र घेऊन सगळ्या विचार आपण एकत्र करूया. हेच कुठला गैरसमज नको, कोण सरपंच आहे कोण तिथला पोलीस पाटील हा विषय नाही. विषय महत्वाचा काय विकास झाला.
शाश्वत विकास विकावं काय विकास कामं करायचा प्लॅनिंग झालं ठरलं, त्याच्यानंतर वडर गेला आणि सामनगडातून विकास निधी मिळाला. त्या अंतर्गत ही सगळ्या साहेबांनी सांगितले त्या अंतर्गत सगळी कामं असं व्यवस्थित चालेल. मला असं म्हणायचं की ज्यांचे ऑब्जेक्शन्स आहेत ना त्यांचं त्याच्यातलं टेक्निकल नॉलेज काय आहे माझ्या मनात आलं म्हणून मी तक्रार केली का. हा ध्वजवंदनाला ज्या वेळेला तालुक्यातनं सगळी लोक येतात तिथं गैरसोय होती लोकांची उभं राहण्यासाठी ग्रामपंचायतीनं जी मागणी केली, ग्रामपंचायतीनं केलेल्या मागणीच्या अनुषंगानं काम चालू आहे. पर्टिक्युलरली देसाई साहेब तुम्हाला सुद्धा मी विनंती करतो की मिळणारी जी माहिती आहे त्याची ऑथेंटिसिटी चेक करून घेऊन आपण लोकांच्या समोर जर गेलो, कारण ज्या वेळेला तुमच्याकडनं येतं पेपरमध्ये छापून येतं त्यावेळेला लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. म्हणजे त्या विश्वासाला पात्र राहण्याची जबाबदारी आपली आहे. तुमच्याकडच्या परवाच्या बाईटमध्ये मी ऐकलं की त्याच्यामध्ये पुरातत्वाची परवानगी घेतलेली नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे या क्षणापर्यंत तो किल्ला हा ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे आणि ग्रामपंचायतीनं मागणी केल्याप्रमाणे पर्यटनकडनं काम चालू आहे. मग या ऑब्जेक्शन घेणाऱ्यांनी सुद्धा पुरातत्वाच्याकडनं तिथं मशीन लावून उकरतायत. त्यांनी परवानगी घेतली आहे का ती? त्यांना ती कल्पना देऊन त्यांनी काम केलंय. आणि शिवाय तुम्ही जे म्हणताय की बाबा नोटीस ही लावलेली होती, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, आणि एक नोटिफिकेशन आलेलं आहे पुरातत्वाचं. पुरातत्वाला नोटिफिकेशन जे आलेलं आहे ते नोटिफिकेशन झाल्यानंतरची टेक्निकल प्रोसेस अजूनही त्याचंही पत्र आलेलं आहे. त्याचंही पत्र आलेलं आहे. त्याला त्यांनी खुलासा दिलेला आहे. त्याचं लेटर पण आहे आमच्याकडे. मी साहेबांना दाखवतो. त्या नोटिफिकेशनला जे पुरातत्व विभागाने जो खुलासा केलेला आहे, पुरातत्व विभागानं खुलासा केला का पुरातत्व विभागानं मागितलेल्या क्युरीला आपल्यापैकी कोणी खुलासा? नाही, मी लेटर दाखवतो त्यांना. त्यांनी ज्या ते न्यूज साठीच करतोय मी काय. एक मिनिट, अतिशय चांगली गोष्ट आहे. प्रश्न असा आहे की सरपंच बाईंनी त्यांना काही सांगितलं. मुद्द्यावरती मॅक्झिमम बोलूया. त्यांनी जे काम ज्याच्यासाठी थांबवलेलं आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की तिथं सिमेंटीकरण व्हायला नको किंवा 1 फूट 2 फूट वरती जो रस्ता उचललेला आहे. काल पण तहसीलदार साहेबांनी आढावा बैठक घेतली किंवा पूर्ण गडाची पाहणी केली. तर ऑलरेडी चौथरे जे आहेत तर चौथरे ऑलरेडी खाली गेलेले आहेत आणि आता रस्ता जो आहे ते जवळपास मला वाटतं 1 फूट वरती उचलला किंवा हे चिऱ्यांच्या माध्यमातून जे करणार आहे आपण ते ऑलरेडी अजून 1-1.5 फूट वरती उचललं जाणार आहे. तुम्ही सांगितलेलं तर मला असं समजलं की त्यांची मागणी काय आहे तर चिरा जो आहे त्याच्या खाली कॉन्क्रीट घालू नका. बरोबर आहे? म्हणजे मागणी तरी काय आहे? नेमका इश्यू काय? मागणी तरी काय आहे हे बोला. इश्यू एवढाच आहे सर, आता आधीच तो रस्ता म्हणजे बाबांच्या काळी जो रस्ता झाला ते जे काय झालं ते आधीच त्याचं म्हणजे हाईट वाढली, म्हणजे त्याच्यावर आपण सगळं बेस केला, हाईट वाढली, 4 फुटानं हाईट वाढली त्याची. बरोबर. मग त्याच्यानंतर आमचं काय मत होतं की जो रस्ता आहे ना मूळ तो जरासं उकरून घ्यावा आणि त्याच्यावर मग कॉन्क्रिटीकरण, मग त्याच्यावर चिरा बसवावा, जेणेकरून काय होतं मूळ गडाची हाईट त्याची राहू देत. ती आता वाढलेली आहे सर. ओके, मुळात आमचा तोच मुद्दा आहे. मान्य साहेब. तुमचा आपला परिचय प्लीज. मी अवधूत तानाजी गेली 10 वर्ष आम्ही दुर्गीच्या माध्यमातून. अतिशय चांगली गोष्ट आहे. तटबंदी जी मध्ये बघितली आहे ना कुठली आहे म्हणजे चोरखिंडीच्या बाजून जी जुनी तटबंदी बरोबर ती जर तटबंदी बघितली आणि इतर बाजूची जर तटबंदी बघितली तफावत भरपूर येते. तुम्ही जे म्हणताय ना तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे की जो काही जुना ढाचा आहे तो आपण जतन केला पाहिजे, कारण आपला तो वारसा आहे. म्हणजे तो आहे तसा पूर्वीचा ठेवायचा का? तुमच्यापैकी एकाने माझ्याशी बोलत असताना, म्हणजे ते इथं नाहीत म्हणून मी त्यांचं नाव घेत नाहीये, समोर असते तर मी सांगितलं असतं त्यांचं नाव घेऊन. त्यांनी सांगितलं की रस्त्याला आम्ही विरोध साहेब का करतोय तर रस्त्यावर किल्ल्यावर गाडी जायची नाही. शिवाजी महाराजांच्या वेळेला जात होतं तसं लोकांनी चालत जायला पाहिजे. मी म्हटलं अरे 350 वर्षानंतर आपण भेटतोय, तुझे पूर्वज लंगोटा आणि धोतर नेसून येत होते, तू तसा येणार आहेस का? शर्ट पण घालून येतोस ना. मुंबईतनं किंवा पुण्यातनं जर तू येतोयस तर गाडी नाही येतोस, बैलगाडी किंवा घोड्यावर येत नाही. हा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे नियमाप्रमाणे जर जायचं म्हटलं तर हे अनेक प्रश्न निर्माण होतात की ज्याच्यातनं फारसं काही चांगलं निष्पन्न होईल असं नाही आहे. तुम्ही येताय आणि आम्ही आनंदानं आमच्या गावचे म्हणून तुमचं आभार मानतो. तुम्ही येऊन आमच्याकडे विषय हे आहे. आता काम पर्यटनचं चालू आहे. आता कामात जिथे इश्यू आहे मी पर्यटनला पत्र देतो, त्यांचे जे इंजिनियर आहेत ते येऊन पाहणी करतील. योग्य वाटलं काम चालू राहील, अयोग्य वाटलं पण साहेब इतिहास समिती नेमणं गरजेचं आहे, कारण कसं आहे गडाचा इतिहास मुळात साहेबांनी पण मला सांगितलं गडाचा इतिहास काय. अंबिराव रामचंद्र जाधव जे गडकरी होते, मी मोडेली बिंद काय करतो साहेबांना सांगितलं काय तो गडकरी साहेब राहू देत, आम्हाला काय ते गडकरी आहे या विषय नंतर साहेब. पण जी दुर्गवीरची पोरं आहेत त्यांचा उद्देश साहेब काय ते काय पगार देतोय आपण त्यांना, चांगल्या उद्देशाने करतात. ग्रामपंचायतीनं पण त्यांना सहकार्य करावं. काहीच विषय नाही. आणि साहेब पर्यटन वाढावं, लोक पण आली पाहिजेत, हौशी नवशी सगळेच यायला पाहिजे. आम्ही कुणीही कुणाला अडवणी एवढीच
जे शिवप्रेमी नाही पर्यटन मध्ये साहेब असं येणार की असं काय म्हणतं साहेब हौसेनौसे जायला 1000 पर्यटन स्थळ आहे त्यांनी तिथं जावं. किल्ल्यावर येताना किल्ल्याचं पावित्र्य हे बघा हौसेनौसेनी येऊ नये. ते थांबावं असा त्यांचा काही उद्देश नाही. फक्त हे सिमेंटीकरण आहे. आणि दुसरा गोष्ट त्यांची सगळ्यात महत्वाची होती की पार्किंगचा जो विषय आहे की गडावर पार्किंग करू शकताय का, किंवा त्यांचं असं म्हणणं की पार्किंग होऊ नये, पार्किंग तुम्ही बाहेर करा कुठेतरी, गडावरती पार्किंग करू नका. प्रश्न काय आहे, आपण प्रॅक्टिकल मध्ये जाऊ. आज समजा सिनियर सिटीजन एखादा बघायला यायचं म्हटलं तर गाडी तुम्ही लावून चालत बघायला तुम्हाला वाढवायचं असेल. मी काय म्हणतो प्रॅक्टिकल सोल्युशन हे जे सगळे आहे, आता तो गड पुरातत्व विभागाकडे जाईल. या सगळ्या गोष्टी पुरातत्व आपण कोणी ऑथॉरिटी नाही. पण आताच आपण जर ते सिमेंटीकरण करून देतो, पार्किंग बिर्किंग करून टाकलं तर नंतर परत त्यांना डबल पुरातत्व विभाग आहे तसा रिस्ट्रिक्ट करतो. पण काय आपण लोकांचे पैसे आपण बांधण्यात आणि उकरण्यात घालवायचे का सांगा. हे बघा, हे जे आहे ना लोकांचे पैसे, अगदी योग्य मुद्द्यावर तुम्ही आलात. ते जसे लोकांचे पैसे जाऊ नये तसं शासनानं ठरवलेल्या काही यंत्रणा आहेत, त्या योग्य ठिकाणी आपण जाऊ ना. बातम्या छापून आणायच्या, माईकवर येऊन मी काहीतरी इंटरव्ह्यू द्यायचा आणि हे करायचं, याला योग्य पद्धत होती. एक साहेबांच्याकडे 10 दिवस 15 दिवस आधीचा हा विषय आहे. 10 दिवस 15 दिवस आधी पुरातत्व विभागाचे संचालक त्यांनी सांगितलं काम थांबवा. 1 वर्ष काम चालू आहे. ऐका तरी, मला बोलू देणार आहे की नाही, काम थांबवा. 10-15 दिवस आधी त्यांनी पोस्ट टाकलेली आहे आणि त्यानंतर पण काम थांबलं नाही म्हटल्यानंतर आम्हाला ते करायला लागलं. आणि ते कॉन्ट्रॅक्टर आम्हाला म्हणाले की आम्हाला 15 ऑगस्ट पर्यंत कंप्लीट करायची ऑर्डर आहे. कॉन्ट्रॅक्टर म्हणतात की आम्हाला 15 दिवस आधी कंप्लीट करायची, 15 ऑगस्टच्या आधी कंप्लीट करायची ऑर्डर आहे. अहो पण त्यांना ऑलरेडी पुरातत्व विभागाने सांगितलंय. नाही दादा, 15 करायला हे काम केव्हा चालू आहे साहेब? गेली दसऱ्याला, म्हणजे दसऱ्याला उद्घाटन आपण केलं. दसऱ्या दिवशी आम्ही विजय दिवशी उद्घाटन केलं. गेली आज वर्ष, आता उद्या होणार 1 वर्ष. 1 वर्षापर्यंत काम झालं. विहिरीचे कटडे पूर्ण झाले, सगळे झालेले होते. गार्डन चालू आहे, रेस्ट हाऊसचं पूर्ण काम चालू आहे, उपाहारगृहाचं काम चालू आहे. आणि आज शेवटच्या टप्प्यात झेंडावंदनासाठी मीच त्या कॉन्ट्रॅक्टरसाठी 15 ऑगस्टला लोक येतात. लोकांना उभा राहायचा प्रॉब्लेम आहे. आज ते राहू दे काम आणि हे करून घे. तेवढ्या तुम्ही त्याला येऊन अडवला की हे असं करायचं आणि असं करायचं. 1 वर्ष चुकीचं काय? थांबा, वर्षभरात विरोध केला का तुम्हाला कोणी? जेव्हा त्यांना चुकीचं वाटलं की बा हे, आणि त्यांनी डायरेक्ट आम्ही काही न्यूज टाकल्या नाहीत, आधी समंजसानेच झाले. पुरातत्व विभागाला संपर्क केला, त्यांनी सांगितले ठीक आहे आम्ही येतो, बघूया आणि तोपर्यंत काम थांबवा. तरी 8 दिवस काम थांबवलं गेलं नाही. आणि त्यांनी जेव्हा म्हणाले की 15 ऑगस्ट पर्यंत कंप्लीट करायचं, तेव्हा त्या पोराने या आपण दादा न्यूज करूया आणि आम्हाला गरज आहे, आणि त्यानंतर न्यूज टाकले. 15 दिवसापर्यंत काम थांबवायचं असं वर्षभर आधी केलं, थांबवलं असतं ना पोरांनी. आपण तुम्ही पत्र द्या, हे शिवप्रेमी पण द्या, ग्रामपंचायत जे काय इच्छा असेल द्या. नसेल तर मी माझ्यातर्फे पर्यटन विभाग, पुरातत्व विभागाला कळवतो असा इश्यू आहे. आपण काम शक्यतो आपल्याकडूनच करा सर. नाही, तुमचं पत्र आलं द्या, मी तर देतोय, काय विषय ते कळवतो. त्यानंतर ते येऊन इन्स्पेक्शन करते. काम जर नियमात असेल पूर्ण याच्यात चालू, कारण संस्थेचा पण किंवा गावकऱ्यांचा पण की विकास थांबावा किंवा ते सगळं असं काहीच नाही. फक्त जे आहे ते प्रॉपर शाश्वत पद्धतीनं व्हावं, जे त्या पर्यटनच्या नेत्या यानं चालू राहतं. संदीप महिंद आपल्या ज्यावेळेला 7 कमानीच्या विहिरीचा पूर्ण गाळ उपसला आणि ती विहीर सगळ्यांच्या अनुभवात यावी असा प्रयत्न केला, त्याला माझं येणं झालं होतं. आजही मी तुमच्या बैठकीसाठी आलेलो नाहीये. मी काल 14 ऑगस्टचा कार्यक्रम होता बेळगावीमध्ये आणि आज दूरमध्ये तो भंडारा आहे मठाचा, त्या दोन्ही कामासाठी म्हणून मी आता आलोय. 2 विषय त्याच्यामध्ये. गड राहिला तर तुमचं पर्यटन राहणार आहे, तर तुमचा वारसा राहणार. गड राहण्यासाठी गडाचं पावित्र्य जपण्याचा आग्रह आपण धरला, आपण त्यांना थेट रोखलं, चंगीभंगी चालणार नाही. इथे येतील ते शिवभक्त येतील, शिवप्रेमी येतील, त्यांना इतिहासाबद्दल ओढ आहे, प्रेम आहे. अशी ग्रामपंचायतीकडून आणि दुर्गकडून आज्ञा झाले मलाही ठोक नाही आतापर्यंत. मी तेव्हा आलो तेव्हाही म्हटलं आणि गावातलं कोण कोण असतं या कामामध्ये, त्यात म्हटलं फारसं कोणी नसतं. का नसतं हा माझा प्रश्न आहेच. कारण जर गड हा गावाला लगत आहे आणि गाव त्या गडाच्या वारशावर आजही प्रतिष्ठेमध्ये सन्मानानं परिसरामध्ये वावरत असेल तर तो गड जपणं, जसं घर आपण जपतो तसं गड जपणं गावाचं काम. बाकी लोकांनी बाहेरून जाऊन काम करावं जरूर, पण जर आतापर्यंत काही त्याचा समन्वय झाला नसेल जे गाव आणि दुर्गवीर तर त्यांनी तो केला पाहिजे हे पक्क. पण हे करत असताना 2-3 गोष्टी, त्या गडावर कुठली कामं केली पाहिजे ही ठरवलं गेलं पाहिजे. म्हणजे पर्यटनचं निधी आला म्हणून रस्तेच केले पाहिजे किंवा बाकीचे विषय केले असं काय, तो सोंड्यापूर्वी तो पडायला झालाय, तो उद्या पडला
की त्याचं अस्तित्व राहणार नाही. तटबंदी त्यांचं बोलणं होत्या आपण सगळेजण बोलत होते. विषय असा याच्यामध्ये की निधी जर आपल्याला खर्चीच घालायचा आहे तर अशा कामासाठी खर्च घालू की ज्यामुळे ते गड अस्तित्व म्हणून जपून राहील. अन्यथा समजा तो बुरुज पडला, तटबंदी पडली तर फक्त पठारावर लोक फिरायला येतील का? त्याला सामान गड म्हणून अस्तित्व राहील का? नाही. आता मी जेव्हा आलो होतो म्हणजे मी आलोय ते यालाच 7 कमानीला, त्यानंतर आलो तो आज इकडे बैठकीला यायच्या दिवशी मी गडावर जाऊन आलो. एक तिथं दगडी रस्ता मला पाहायला मिळाला. खरं तर वाहन तुम्हाला न्यायचं असेल तो दगडी रस्ता त्रासदायक आहे. कशासाठी तुम्ही रस्ता केला? विनाकारण तो खर्च तुमच्या आमच्या पैशाचा. म्हणजे जी अनावश्यक काम आहे ती अजिबात व्हायला नको. उद्या कुठलाही निधी येत असताना आपल्याला त्याची थोडी काळजी घ्यावी लागेल. कशासाठी निधी येतोय, कशासाठी खर्च केला जाणार आहे आणि आज त्याची गरज काय. आता त्या गडाचा नकाशा आणण्याचा आपल्याला उपलब्ध झाला. तो राजभवनाने प्रकाशित केला, तुमच्या सगळ्यांच्या पाण्यात आला. आपण ज्याला झेंडा बुरुज म्हणतोय तो झेंडा बुरुज आहे का? ज्याला वेताळ बुरुज म्हणतोय तो वेताळ बुरुज आहे का? ते वेताळ बुरुजाचं नाव सगळ्यांच्या समोर आलं. तो क्षेत्रपाल श्री देऊळाचे बुरुज आणि जो बुरुज तुम्ही वेताळ बुरुज म्हणताय तो आहे देवाच्या तोफेचा बुरुज. त्याच्यामुळे त्यांनी अंतर टाकले. म्हणजे तुमच्या झेंडा बुरुजाला जे अंतर आहे ते 10 भाले अंतर असावं तटबंदीपासून खालपर्यंत. म्हणजे जेणेकोणी नकाशा केलाय तो तयार. तो नकाशा अंतर माधवराव पेशव्यांच्या कालखंडामध्ये पेटे, पटवर्धन आणि विंचुरकर हे दक्षिणेच्या मोहिमेमध्ये असताना नाना फडणवीसांच्या कुठल्या तरी कारकुनाने तो नकाशा तयार केलाय. त्या नकाशात पण त्रुटी नाही असं नाही, तो नकाशा परिपूर्ण आहे असं नाही, पण कुणीतरी सामानगडाचा नकाशा 1700 वर्ष व्हायच्या आधी तयार करून ठेवला. कारण नाना फडणवीस 1796 गेलेले. त्यामुळे आपल्याला तो वारसा आहे तो जपण्यासाठी सगळ्यांना प्रयत्न करावा लागेल. कारण तो वारसा हे आपलं वैभव. जे गडहिंग्लज जरी तालुक्याचं गाव असलं, माननीय प्रांतांचं कार्यालय असलं तरी गडहिंग्लजचं महत्व ते सामानगडामुळेच आहे ना. सामानगड नसतात तर गडहिंग्लजला तेवढं महत्व आलं नसतं पेठेचं गाव म्हणून. त्यामुळे दोन्ही बाजूने समन्वयाचा विषय व्हावा. जी कामं आपण करतोय ती गडाच्या हिताची आणि 100 वर्षानंतर जे आता आपलं वास्तविक भविष्य आहे योग्य आहे त्या पद्धतीने झालं पाहिजे. आता रायगडावर एक छोटासा विषय येतो. का सांगतोय मी? एक मिनिट बोलू. एखादा हे देत असतील, उदाहरण देत असतील. रायगडावर केंद्रीय पुरातत्व खात्याचा तो गड आहे. तिथे आता जागतिक युनेस्को मध्ये ते पोहोचलं. त्या गडावर 24 धनगर कुटुंब राहतात साहेब. ती आज राहत नाही, वर्ष राहतात. आणि पुरातत्व खात्यानं त्यांना सांगितलं तुम्ही निघा. आम्ही त्याला विरोध केला. का तर कोरोनामधल्या 2 वर्षात त्या धनगरातल्या 24 कुटुंबांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचं पूजन केले, जगदीश्वराचं पूजन केले, तिथं दिवा लावलाय. त्यांना का काढायचं? ते युनेस्को मध्ये गेले म्हणून. मग युनेस्को मध्ये गेलं तरी बांधकाम कशासाठी वर चालली सगळी? तुम्ही MTDC जोड करणार. रायगडावर कुणीही राहायचं नाही असा आदेश असताना जोडमध्ये कोण राहील? मग तो खर्च वाया जाईल का नाही? त्यामुळे जी कुठली आपण कामं करतोय ती कामं ही समाजाचा पैसा योग्य पद्धतीने खर्च झाला पाहिजे. आपला वारसा, आपली संस्कृती, आपली परंपरा ही टिकली गेली पाहिजे. आणि पुढच्या 100 वर्षांचं आपण काय सांगू? आज रामकृष्णाचं प्रतिनिधित्व उभा केलं ते झाले त्याचे पुरावे काय? कारण त्याचे पुरावे आपल्याला उपलब्ध नाहीयेत. 5-6 हजार वर्षापूर्वीचा विषय. पण शिवाजी महाराज झाले याचा पुरावा हे फक्त दुर्ग आहे. आज शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त दुर्ग सांगणार आहे. त्यामुळे दुर्ग जतन करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते आपण केलंच पाहिजे. दुर्गवीर सुद्धा गावाची समन्वय साधलाच पाहिजे. त्यांच्याशी बोलणं केलंच पाहिजे. बाबा हे काम करावं असं वाटतंय, चला आपण सगळेजण मिळून करूयात. गावाच्या लोकांना बरोबर घेऊन केलं पाहिजे. का गावाच्या लोकांना बाजूला ठेवायचं? कारण शेवटी गाव करील ते राव काय करेल. मी काय म्हटलं की त्यांना ऑथॉरिटी आहे, त्यांनी त्याचा अभ्यास करून केलाय सगळं. ज्यांनी तिथं सांगितलं की बाबा इथं चिरे बसवून घेऊयात, कशासाठी? त्यांनी तिथं ती अवस्था सगळी बघितली आणि मग काय सांगितलं? फक्त चिऱ्याचा एक भाग अंथरू. उद्या जर समजा रिस्टोरेशन मध्ये ते काढावं लागलं तर ते आहे तसे चिरे परत वापरता येतील इतका त्यांनी विचार केला. आणि तुम्ही जे सांगितलं ना ते दगडी फरशीचं काम चालू होतं, त्यांनी सांगितलं हे जे आहे हे कदाचित पुढे काढावं लागेल, असं होऊ नये. हे सगळं होऊन मग पुढे गेलं. 20 लोक आहेत तक्रार तेवढं विकास गावाला मशा वाटल्या 1,120 गावी मशी वाटल्या. म्हणजे गावी मशीन सगळ्या 2 भाग आहे. 1 लाख विषय गडाचा आहे.
पर्सनल जायचं नाही इथं पर्सनल नाही गावाचा विषय गावचा विषय तक्रारदार एकच आहे तक्रारदार एकच आहे एक लक्षात ठेव सांगायला लागलायस ना तक्रारदार एकच आहे हा विकास संदर्भात तक्रारदार हा एक दोन मिनिट काय करा ऐका मीटिंग आपण हे करू जे पर्यटन आणि पुरातत्व येतील ते ठरवतील आता तुमचा जो आहे साहेब गावचा आमचा बदनामी झाले ना चिंचवडची आम्ही करायला यांनी विकास जास्त करायला एक काम करा ऐका ऐका नाही पर्सनल काय गोष्टी घेऊ नका पर्सनल गोष्टी आपल्या गडाचा विषय आहे तो सगळ्यांना मिळून ऐकून घ्या पर्सनल गोष्टी तुम्ही तुमच्या घरी जाऊन हे करा गडाचा विषय घेऊन आवतो मग गडाचा विषय तर मी तेच सांगतो त्यांनी पर्सनल घ्यायला लागले मग ते तुम्ही तेच सांगतो सगळ्यांनाच सांगतो तुम्हाला नाही तुम्ही तुमच्या गावात जाऊन पर्सनल भांडणं करा इथं करू नका इथं फक्त गडाच्या विषयासंदर्भात मीटिंग आहे आपण पर्यटन आणि पुरातत्वाला पत्र देऊ त्यांना बोलवून घेऊ ज्या काही तुमच्या हे आहेत मागण्या दुर्गप्रेमींच्या ग्रामपंचायतच्या त्यांना सांगू काय टेक्निकल चुकीचं आहे ते ठरवतील त्यानंतर पुढचं काम त्या चुकीचं काम चालू आहे असं बोललं नाहीत चुकीचं काम चालू असेल तर त्याला आमचा विरोधच असेल असं बोलले तुम्हाला परत व्हिडिओ दाखवतो त्यांचा तुम्ही एकदा व्हिडिओ परत बघा त्यांनीच व्यवस्थित बोलले त्यांना धारीवर धरू नका त्या काय माझ्या कोण पाहुण्या नाहीत त्याचा नाहीये योजनेचं किंवा त्या निधीचं उद्घाटन झालं तेव्हा नारळ फोडायला सुद्धा दुर्गीवर उपस्थित म्हणजे त्यांना प्लॅन माहिती होता त्याच्यानंतर आता गेली 1 वर्ष झालं काम चालू आहे मग वर्षभरात त्यांनी कधी तुम्हाला अडवलं का त्यांनी सुद्धा काही बोललं नाही आमचं सुद्धा नाही त्यांनी रोज प्रत्येक रविवारी त्यांनी आहेत चांगलं काम करतात अभिमान आहे मला कारण त्यांना खरं म्हणजे जी आता बाजू त्यांची तयार झालेली असं वाटतं की बाबा त्यांनी मुद्दाम अडवलं तर तसं नाही ते मुद्दाम अडवायचं असं तर ते पहिल्याच दिवशी त्यांनी अडवलं असतं तर त्यांचं स्वागत आहे त्यामुळे दुर्गवीरांना सुद्धा विनंती एकच आहे त्यांना जर काय प्रॉब्लेम असेल काय असेल तर पहिला त्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा त्यांना कुठं काय करायचं असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा किंवा ह्याच्यानंतर जे येतील त्यांच्याशी संपर्क साधून त्याच्यातून जो मार्ग निघेल त्याच्यानुसार आपण काम करूया जेणेकरून इथंपर्यंत येण्याची ही प्रत्येकावर वेळ येऊ नये पंचायत उपलब्ध आहे वर्ग झालेला नाही तिथं आले नाही तिथं जर आले हा विषय तिथं संपला ग्रामपंचायत तर्फेच होणार तुम्ही अजून पुरातन विभागाला आणि तुमच्या माहिती सांगतोय त्यानंतरच्या सामनगड किल्ला हा आज अखेर आपल्या सामनगड चिंचवडी ग्रामपंचायतच्या अंडरकार अजून तो पुरातन विभागाकडे वर्ग झालेला नाही आता पुरातत्व विभागाची परवानगी गरजेची नाही असं तुम्हाला वाटतंय का नाही असं कुठं म्हटलं तर सगळ्यांच्या समन्वयातनं किल्ला सगळ्यांचा आहे सगळ्यांच्या समन्वयातनं मार्गदर्शक सूचनेच्या आधारे आता येणारी जे मीटिंग आहे त्याला मास्टर प्लॅन बनवूया सगळ्यांच्या सजेशन घेऊन प्रत्येक जणांचं प्रत्येक मत अलग अलग पडतंय तर मास्टर प्लॅन बनवूया आणि मास्टर प्लॅनच्या आधारे आपण पुढे विकास करूया आपली मत किंवा दुर्बीर असो आणि त्यांनी सांगितलं की पुरातत्व विभागाला याच्या संदर्भात पत्रव्यवहार करून त्यांची जे अधिकारी येतील त्या अधिकाऱ्यांना पाहणी करून ज्या कामामध्ये त्रुटी आहेत ते काम दुरुस्ती करायला लावू आणि त्यांच्या पाहणीनंतर त्यांनी जे सूचना सुचवतील त्याप्रमाणे इथून पुढे गडाचं काम केलं जाईल आणि तोपर्यंत गडाचं काम बंद ठेवलं जाईल असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेलं आहे आणि ते स्वतः पत्रव्यवहार करतो म्हटलेत आणि त्यानंतर काम चालू करता येईल असं सांगितलं